आता सांगलीतनं जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील 94 बंधारे पाण्याखाली गेलेत। तसंच पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 46 फुटांवर गेली आहे। दरम्यान शिरोळ तालुक्याचा पुराचा धोका या ठिकाणी वाढला असून नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केल्याचंही कळतंय। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून किती भीषण परिस्थिती या पुराची आहे कोल्हापूरमध्ये आणि संपूर्ण हा परिसर जलमय झालेला आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण कोल्हापुरातली पाहतोय। हा पूर्ण परिसर एखाद्या नदीसारखा आपल्याला वाटतोय आणि त्यामुळे एकही जण घराबाहेर पडलेला दिसत नाहीये। घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। हा संपूर्ण परिसर जो आहे त्याला आता पाण्याने वेढा घातलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापुरात सुद्धा आता प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 46 फुटांवर आली आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीचं हे पाणी थेट रस्त्यांवर आलेलं आहे आणि अशा प्रकारे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। हे दुकानं पाण्याखाली गेलेली आहेत, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। ही सध्याची थेट दृश्य आपण कोल्हापुरातली पाहतोय।